काय आहे ओळखा बरं. हे आहे चिंचचं फूल. चिंचा लागतात ना, आंबट आंबट चिंचा, त्याचं फूल आहे हे. चिंचाचं फूल असं तोडून आणलेलं आहे आणि आता याची भाजी करायची आहे मला. तर हे पहा, मी असं एवढा घाण होतं असं म्हणजे गर्दा, हे गर्दा मी काढलेला आहे बघा. हे दुरुस्त केलेलं आहे म्हणजे साफ केलं. त्याच्या दांड्या बिंड्या, सुकलेले फुलं, पाचोळा, काही कचरा, काडी कचरा असलेला काढलेला आहे. म्हणून हे स्वच्छ झालेलं आहे, आता भाजी करण्याच्या काबिल आहे. पण हे याला दुरुस्त करायचं आहे. हे जसं हे पहा, झाडाचं असं जसं आहे तसं तोडलेलं आहे, फक्त फाटे फाटे आहे बा असे. तर याला काय करायचं आहे आपल्याला, व्यवस्थित असं नीट करून घ्यायचं. असं अशा पद्धतीचं नीट करून घ्यायचं आहे. कळ्या कळ्या ह्या जे फांदीच्या कळ्या असतात, हे कळ्या, या कळ्या कळ्या तोडायच्या आहेत. आणि हे लाकडं काटकं बिटकं आहेत ना, पाला काढून फेकायचं आहे. वाळलेलं फूल आहे याच्यात एक एक, तर ते फूल पण काढायचं आहे आपल्याला, सुकलेलं. आणि ताज्या कळ्या 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 घ्यायच्या आता. मग आता आपल्याला याची भाजी करायची आहे. हा असा कचरा बाजूला काढायचा आहे. आता तुम्ही मसाल्याची भाजी कशी करायची आणि कशी लागते, तर तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ बघा. याची भाजी कशी करायची आहे आणि ही चवीला कसं लागते हे पूर्ण मी सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे पहा, असा फाटा तोडलेला आहे बघा घाई गडबडीत. आणि ह्यांना खूपच आवडते बघा असं पालेभाज्या, तर इतक्या आवडतात झाडपाला की काही पण आणणार आणि त्याची मला भाजी करून मागणार. कारण हे गावाकडं शेतामध्ये असताना हे खात होते, त्यामुळं त्यांना ती पहिलेची आवड, त्यांची आई बनवत होती आणि त्यांना खूप आवडायचं बरं का हे. मग आता आधी आवडत होतं तर ते आता मला म्हणतात, मला करून दिलं पाहिजे तू म्हणून. मी म्हणते चला, तुम्हाला आवडते तर करूया. आणि अंगाला पण चांगलं असते. उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि असाच बाजारामध्ये भाजीपाला नाही आहे, म्हणून याला असं चांगलं प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. याला स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याला असं बाजूला ठेवायचं आहे. आणि एक कांदा कापायचा, लसूण सोलायचा आणि मुगाची डाळ थोडीशी घ्यायची, म्हणजे आपल्या आवडीनुसार एवढी घेतली तर चालते. आणि मग ह्याला स्वच्छ धुवून घेतल्यावर कांदा चिरल्यावर अद्रक नाही टाकायची आहे, लसण टाकायचं आहे. फोडणीमध्ये लसण कांदा टाकायचा आहे. आणि याला जे धुवून घेतलेलं आहेच आपण, तर त्या लसण कांदा तळल्यानंतर हे असं सोडून द्यायचं त्याच्यामध्ये, त्या फोडणीमध्ये सोडून त्याला परतवायचं. आणि मुगाची डाळ धुवून बाजूला ठेवलेली असते, ती मुगाची डाळ याच्यामध्ये टाकून व्यवस्थित हलवायचं. चटणी, मीठ, हळद टाकायची. लाल तिखटच टाकलं तर चालते आणि तुम्हाला जर आवडत असेल तर हिरवी मिरची पण चालेल. मग आता मुगाच्या डाळीमध्ये हलवल्यानंतर याला हे असा कवळा लस असा याचा चिगर आहे, चिंचचा चिगर म्हणतात बघा याला. हे चिंचचा चिगर आहे. मग तुम्ही मसाले ह्याला शिजायला वेळ लागणार, आपल्या मुगाच्या डाळीवणी लवकरच शिजून जाईल हे. तर परतून वर कढईवर ताट ठेवायचं असं, आणि ताटात पाणी टाकायचं आणि बारीक गॅस करून ठेवायचं. वाफेवरच चिमल्या जाते. आणि थोडं गरम पाणी जे ताटात झालेलं आहे ते गरम पाणी थोडक्यात सोडायचं आणि शिजू द्यायचं. लई पतली करायची नाही आणि लई घट्टही करायची नाही, साधारण अशी भाजी करायची. आणि टाळक्याच्या भाकरी करायच्या बरं का याच्यासोबत. टाळक्याच्या भाकरी तुम्ही चपातीसोबत खाला तर चांगलीच लागेल, पण टाळक्याच्या भाकरीसोबत बेतुफान भाजी लागते, आंबूस. कारण कोणालाही आंबट खायला आवडते आणि हे आंबट, चिंचही आंबट असते. म्हणून याची भाजी कशी होते माहिती आहे का, आंबूस होते, आंबट. आणि हे पूर्ण चिंचचा चिगोर असल्यामुळं आणि त्याच्यात मुगाची डाळ टाकल्यामुळं बेतुफान अशी चव होते. असं बघताच तुम्हाला खावं वाटेल अशी भाजी लागते चवीला. आणि कोणाला, आता तुम्हाला सांगते, मी मुगाच्या डाळीचा रेसिपी सांगितलेला आहे, आता तुम्हाला बनवताना पण दाखवत होते, पण आज मला ही भाजी करायची नाही आहे आणि मी आज निसायला घेतलेली आहे. जाऊ दे म्हटलं, मी सविस्तर टिप्स सांगतच आहे, लक्षात राहू द्या. आणि दुसरी या भाजीची रीत सांगते कशी करायची ते. आता आपल्याला मुगाच्या डाळीत आवडते कोणाला मुगाची डाळ, कोणाला आवडत नाही. मग काय करायचं, तुरीच्या डाळीत करायची ना, चालेल, काय हरकत नाही, नो प्रॉब्लेम. तुरीची डाळ दुक्कड कच्ची शिजून घ्या. तुरीची डाळ ज्यावेळेस आपण दुक्कड कच्ची शिजून घ्याल, मग तुरीची डाळ शिजल्यानंतर दुक्कड कच्ची डाळ बाजूला काढून ठेवायची. आणि तसंच कांदा आणि लसणाला फोडणी मारायचे तेल टाकून. आणि
मग त्या कांदा लसणामध्ये ती तुरीची डाळ आधी टाकायची आणि तिला चांगलं फ्राय करून घ्यायचं. आणि नंतर काय करायचं, हे धुतलेलं फूल जे आहे ते हे अलगद सोडायचं त्या तुरीच्या डाळीमध्ये. आणि हे सोडल्यानंतर चटणी मीठ हळद टाकायची आणि व्यवस्थित हलवायचं. कारण काय, तुरीची डाळ आपण दुक्कड कच्ची शिजून घेतलेली असल्यामुळं जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे. तर हे फूल शिजायला थोडा वेळ लागल. तर हे फूल थोडा वेळ लागते शिजायला, तर थोडंसंच पाणी टाकायचं किंवा ताटात वाफेवर, हे ताट असं कढईवर ठेवून त्याच्यात पाणी टाकून जरी ठेवलात तरी चालेल. आणि वाफू द्यायचं बारीक गॅसवर. तुरीच्या डाळीत पण बेतुफान अशी ही भाजी लागणार आहे. मग तुमच्या आवडीनुसार, आता मुगाची डाळ झाली, तुरीची डाळ झाली, नाही आता मला तुरीची पण आवडत नाही, मग काय पर्याय आहे का? हो, आहे पर्याय. चना डाळ, हरभऱ्याची डाळ आहे तुमच्याकडं, तिला पण तसंच शिजून घ्यायचं वेगळं कुकरमध्ये. आणि जसं तुरीची भाजी सांगितली तुरीच्या डाळीची, त्याच पद्धतीनं डाळ बाजूला काढून हे फूल फोडणीमध्ये टाकून हरभऱ्याची डाळ जरा चांगली शिजू द्यायची. कारण हरभऱ्याची डाळ निबर असते, तर तिला हरभऱ्याच्या डाळीला जरा चांगलं शिजू द्यायचं, थोडी नरमच पडू द्यायची. आणि हे हलवायचं सगळं व्यवस्थित आणि हे फूल शिजेपर्यंत वाफू द्यायचं आणि काढून घ्यायचे. ज्वारीच्या भाकरीसोबत खा नंबर 1, भातासोबत खा नंबर 1 लागणार. अशी बेतुफान भाजी तुम्ही एक वेळेस करूनच खायची आणि करूनच खायची बरं का. आता चिंचेच्या झाडाला असा चिगोर येत आहे, तर तुम्ही ही भाजी करून बघा आणि खाऊन बघा आणि कमेंटमध्ये सांगा की चव कशी असते आणि भाजी कशी लागली. आणि करून बघा. उन्हाळ्याचा दिवस आहे आणि भाजी थंडी आहे, तुम्हाला खूपच मजा येईल.